विजय भाऊ, करा ना काहीतरी, करा ना काहीतरी करा. आपले मायबाप मायबीन पार्ट्या करून राहिले, जंगल कॅम्पिंग करून राहिले. आपण कामच करत राहता काय? आपण ह्या वयामध्ये जवानीमध्ये भर जवानीमध्ये आपण कामं करून राहिलो, आपले मायबाप पार्ट्या करून राहिले. तर करा ना काहीतरी विजय भाऊ. आपणही आपले काही जुगाड करा, आपलं काही जुगाड लावा, आपलंही काही थोडंसं आपणही थोडंसं जीवन जगून घेऊ म्हणतो. हा विजय भाऊ, बरोबर आहे. हाच आपला मस्त टाइम आहे आता पार्टी करायचा. ते गेले का जंगल कॅम्पिंग करायला, तिकडे पार्ट्या करते का, करू देवा, त्याला करू देवा. आणि आपणही इकडे करू. आपल्याला आता बोलणारं कोणी नाही, बोलणारं कोणी नाही. मग आपण तर आपले रस्ते खुले आहे आता. आपणही करू एखादी पार्टी एखाद्या दिवशी. करा करा विजय भाऊ, करा प्लॅन करा एक. कधी आपण कधी पार्ट्या करा मग. रमेश, बोल्या, हे पहा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता आपलं वय जे आहे, आता हेच तर आपलं कमाईचं वय आहे. हे पार्ट्या आर्ट्या करायचं वय नाही आहे आपलं. आपलं वय हे कमाईचं आहे. आणि मग आपण जेव्हा आपल्या मायबापाच्या वयात येऊ तेव्हा मग पार्ट्या करू. ते आपण आपले मायबाप आता पार्ट्या करून राहिले. आता जंगल कॅम्पिंग त्याला जगू द्या. आता त्याला रिटायरमेंट द्या. आता त्याला कामापासून रिटायरमेंट द्या आणि त्याला जगू द्या. आता आपले दिवस आहे आता कामं करायचे. आपण जेव्हा लहान लहान होतो तेव्हा आपल्या मायबापानं खूप केलं आपल्यासाठी, नाही का रमेश? किती केलं आपल्यासाठी, जगले आपले मायबाप, आपल्यासाठी कामं केले. आता आपण कामाचोक्त झालो. आता त्याला आपण रिटायरमेंट देवा. त्याला आता करू द्या पार्ट्या. आपण घर सांभाळू. आपल्याला घर आपण पार्टी करायला जाऊ तर आपले गाई बैल लेकरं बायका कोण सांभाळन? एवढा कोण विचार करत नाही तुम्ही? आपले गेले का दिवस पार्ट्या करायचे सांगा तुम्ही? नाही, दिवस आहेच आहे महाभिनोदून, दिल्ली लांब आहे. आता हे जे वय आहे आपलं गोल्या रमेश, 40 वर्षापर्यंत 50 वर्षापर्यंत जे वय आहे आपलं कमाईचं आहे. ह्या एवढ्या वयामध्ये कमावून घ्या आणि मग तुम्ही आपला जो कमावलेला सेव्हिंग ठेवा. आणि मग ते सेव्हिंग पार्ट्या करा, जे काही करायचं आहे ते करा. मग तोपर्यंत आपले लेकरही कमावण्याजोगते होऊन जाते. फक्त कमावू नका तर सेव्हिंग करा. आपल्या म्हातारपणासाठी सेव्हिंग करा. आपल्या लेकरासाठी तर कमावा, पण आपल्या म्हातारपणासाठी बी आपण स्वतः सेव्हिंग करून ठेवा. लेकराच्या भरोश्यावर नको राहा का आता आम्ही करतो मग आमचे लेकरं करा. बिलकुल नाही. आपलं आपण करून ठेवा. कसा म्हणतो, समजते काय? समजते समजते विजय भाऊ, समजते. पार्टी कॅन्सल कॅन्सल, पार्टी कॅन्सल. चला आपल्या ट्रॅक्टरवर जाऊ. रमेश, कसं? बरोबर आहे बरोबर आहे विजय भाऊ, बरोबर. कॅन्सल कॅन्सल, पार्टी कॅन्सल. चला ट्रॅक्टरवर जाऊ. माय बी बैल, माय बाबा बी गेले, आई बी गेली. माय बैल बी मला नेऊन बांधा लागते, वावरात आणून घरी आणायला लागते. मी माय बापाला पाठवलं नाही जंगलामध्ये. माय बापाची तब्येत जराशी बरोबर नाही राहत, खोकला उसळते त्याचा. जंगलामध्ये पाण्या पावसाचं जाऊ नका म्हटलं. काऊन विजय भाऊ, जाऊ देते ना त्याला बी. वयाच्या लोकांसंग राहिले असते तर त्याला बी बरं वाटलं असतं. काऊन नाही जाऊ दिलं? सांगतो काय, तब्येत बरी नाही महाबुड्याची, तब्येत बरी नाही राहत त्याची. थोडंसं दवाई पाणी चालू आहे म्हणून मी पाण्या पावसाचं नाही जाऊ दिलो. आता जराशी 2 महिने लोटल्यावर जराशी थंडी, झुकू थंडी चालू होईल का नाही, तेव्हा त्याला मस्त एका यात्रेवर पाठवतो मी, मस्त दोघाले एकदम आपल्या लंब्या 15 दिवसाच्या. बिलकुल पूर्ण सगळी व्यवस्था करून त्याला जराही धक्का नाही लागला पाहिजे जातपर्यंत तर येतपर्यंत, अशी व्यवस्था करून मस्त यात्रेला पाठवतो त्याला दोघाले बी. जमते जमते विजय भाऊ, चांगला प्लॅन आहे. मग तर मी बी पाठवतो मग बुडा बुडीले. मग मीच कायले मी बी पाठवून देईन मग बुडा बुडीले. मग कसं तो चला आता आपल्या ट्रॅक्टरवर चाललो तो. पहिलं गेलं नेऊन बांधायचं का तुम्हाला दोघाले? नाही आता नाही नेऊन बांधलो, मग तिकून लवकर यावं लागन. हो विजय भाऊ, तिकून लवकर यावं लागन. मला वावरात जाऊन पहिलं आणायचे. चला चला मग पटकन. झालं रेडी? हे पा एवढे तंबू बांधले, तंबू बांधून रेडी. एवढे मोठे कायले लागत होते जी? 2 2 4 5 6 7 एवढे कायले? तू लहानसा कोणासाठी बांधला? आणलो होते जास्तीचे, घेतलो बांधून. आता झोपा मस्त ओईस पोईस. कायले दाटांच्या पण दोघी एका तंबू मध्ये दोघी, एका तंबू मध्ये तिघी. आम्ही दोघं एक नाही तर मग एक झोपतो. एका तंबूत दोघं, एका तंबूत बाकीच्या तंबूत एक. चांगलं ओईस पोईस रात आपल्याला चांगली काढायची आहे. रात चांगली काढू तर दिवसानं घुमा फिरायला आपल्याला चांगलं फ्रेश लागन. तो लहानसा कायच्यासाठी बांधला मग? तो त्याच्यात काय ठेव? भांडेकुंडे? भांडेकुंडे ठेवायचे का त्याच्यामध्ये? हो, त्याच्यात भांडेकुंडे ठेवून देवायचे. आपले जेवण खावणं झाले तर सगळे भांड्याच्या तंबूत नेऊन ठेवून देवायचे, बस. आता काय करता मग? आता तंबू बांधून झाले, आता दुसरं आता समोर काय? आता समोर काय करायचं आहे? आता संध्याकाळ होतेच. आता एका घंट्यात आता संध्याकाळ होते. तर आता स्वयंपाकाची तयारी करायला लागन. तर आम्ही असं करतो, आता आम्ही पाहतो पाण्याची सोय. आम्ही कॅना घेऊन जातो पाणी, पाहतो एखादा झरणा, पाणी घेऊन येतो. तर तुम्ही असं करा, तुम्ही गोटे आणा, चुला मांडून घ्या. तर स्टोवर करता? नाही सरपंच भाऊ, स्टोवर नाही, आताच नाही. आता पाणी यावाचं आहे तर आजचा स्वयंपाक आपण चुलीवरच करू. आम्ही चुला मांडतो बरोबर, गोटे आणू आणि काड्या पाहा लागन आपल्याला जराशा. 2 कवटे
काड्या पावा लागन. तर स्टो कायच्यासाठी आणला मग? स्टो आणला तर स्टोवरच करून घ्या. आता कायले गोटेनं काड्या पाहत बसता? स्टो आणला पण गोल्याचे बाबा, स्टो आणला पण स्टो आपत काढासाठी आणला. जर पाणी खूप आलं, चुला नाही पेटल्या तर स्टोवर आपल्या तंबूतही स्वयंपाक होते. भात वरण कसंही होते स्टोवर, त्याच्यासाठी स्टो आहे. आता पाणी येऊन नाही राहिलं तर आता स्वयंपाक चुलीवरच होते. ते स्टोवचा तेल कायले वेस्ट करायचं? अशी म्हणतो आम्ही. आम्ही असंच केलं होतं मागच्या वर्षी. आम्ही तसंच केलं होतं बापा, चुलीवरच स्वयंपाक केला होता. मग ज्या दिवशी मग पाणी खूप आला ना रातभर, तर मग स्टोवर केलं होतं. चहा घे, मग उली मॅगी घे, स्टोवर बनवून खावा आम्ही. करा करा, तुम्हाला पोटते तसं करा. तर मग आता आम्ही पाणी आणून देऊ काय? काड्या तुम्ही जमा करून घ्या, इथून जवळपास, दूर नको जा. काड्या जमा करून घ्या, गोटे आणा, चुला मांडून घ्या आणि आम्ही जातो पाण्याले. आम्ही पाणी घेऊन येतो पटकन. मग समोरचं अजून काय आहे ते आम्ही सांगतो. मग घरूनच घेऊन यायला पाहिजे होतं आपण पाणी आताच. कोण आणन एवढं वज? इथं भेटते ना, चांगले स्वच्छ पाण्याचं झरणी आहे ना, चांगलं भेटते पाणी. घेऊन येतो इकडूनच. जा मग घेऊन या, पटकन पाणी घेऊन या. आणि पाहिजे जास्त दूर नको जा बापा. हो, दुरूनच पाणी घे जा, नाही तर करा ना आफत. मागच्या वर्षी मुन्नी करत होती आफत. काय केलं होतं म्या? मी कोणती आफत करत होती? काही बी बोलतो. काऊन त्या तिथं नदीवर नाही जाऊन बसली होती का भांडे धुवाले? उतरव तिथं काऊन गेली व, एवढ्या टोकावर काऊन गेली व, करत होतो आम्ही. किती अशा मंदात टोकावर जाऊन बसली होती ते म्हणतो. हा, मी मा सांभाळून बसली होती बरोबर. तसंच म्हणतो तुम्हाला बी पाहिजे बरोबर हिशोबानं कर जा, नाही तर बस जास्त डेअरिंग दाखव जा नको. सगळेलेच म्हणतो बा मी. हो हा बरोबर, हिचं शांताचं बरोबर आहे. डेअरिंग दाखवू नका जास्तीचा. समोरून पाणी घ्या, पटकन पाणी आणा. आम्ही पटकन स्वयंपाकाला तयार करतो स्वयंपाक. आणि मग भातच 8 नाही 9 नाही वाजत आपल्या तंबूत. हा, जनावराचा काही भरोसा नाही बापा. अरे काय करते जनावर? चांगलं इथं मस्त हिस्टो पेटू ना, मस्त बसू 10-11 वाजेपर्यंत, मग झोपू 8 वाजता. काय अगं रामदास भाऊ, तिकडे काय चालला का तू टाकत टाकत? पाणी पाहतो रामलाल भाऊ, स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे. नाही तर मग तिकडे समोर जाऊ जरासं. मला तर नाही वाटत बा स्वच्छ असं म्हणून. नाही का रामदास भाऊ, जमणार नाहीये पाणी. खडकालेच लागलं दिसून राहिलं मला. येतो भराव कसं मग? आपल्या कॅनमध्ये कसं भराव हे पाणी? तेच पाहून राहिलो होतो सरपंच भाऊ. मी म्हटलं म्हणतात जरासा गड्डा असन तर आपली कॅन डुबेपर्यंत भरणं होते काय, तेच मी पाहत होतो. नाही रामदास भाऊ, कॅन डुबतच नाही. चला समोरच जावं लागेल आपल्याला. समोर थोडंसं पाणी जास्त असन तर, स्वच्छ असन तर भरून घेऊ. इथून नाही जमत बा. ये ना गा वासुदेव भाऊ, काहून गा तिथं थांबला? ये ना, आणा पाणी आणा. मी थांबतो इथं. काय आता सगळेच जावं का पाण्यापाशी? घेऊन या, मी थांबतो इथंच. काय माणूस आहे माझ्या बहीण, तर इथंच थांबतो म्हणते. आलाच काय यायची बहीण मग संग? वासुदेव आला रे, वासुदेव आला आणि काय काम केलं? अरे बा काहून काय झालं? भरा पाणी पटकन, चला संध्याकाळी होऊन राहिली. हो, तिकडे जावं लागते समोर. इथं पाणी बरोबर नाही, माती कुती आहे, खडकाळ आहे. समोर जावं लागते. चालता काय? चला, नाही तर जा आपल्या तंबूपाशी. हो, मी जातो मी आपल्या तंबूपाशी बसतो. आणा तुम्ही पाणी. हो, जा माय भीन तर शेठजी. जा बसा तिथं. राहिलेच आलं माय भीन हे बुढं संख. बुढा नाही का शामराव भाऊ, आपल्याच वयातला आहे तो बी. काही बुढा नाही आहे तो. जास्त लवकर बुढा झाला. कोणाचं वय दिसते, कोणाचं नाही दिसत. हो, चला समोर चला. आता समोर पाहू जरासं पाणी दिसन मध्ये घेऊन चाललो जाऊ पटकन. मग आपल्याला तिकडे जायचं आहे, समजलं का नाही? अरे हो सरपंच भाऊ, ते तर आपलं भूलूनच गेलो मी. चला पोट पाणी घेऊन येऊ ना. बाईले देऊन आपण निरावाना होऊन जाऊ, निघून जाऊ. इकडूनच चालतं काय? त्या पाण्यातून जातो काय का मग भीन रामदास भाऊ तू बी? इकडून सवाना चाल ना. नाही म्हटलं किनाऱ्यानं चाललो जाऊ म्हटलं. असं म्हणणं होतं बा माया. कायले किनाऱ्यानं किराणा आणायचं आहे का? किनाऱ्यानं पाणी गिनी वाढलं ना, डुबलं होतं. इकडून सवानानं चला. इकडे दिसते का जरासं खोल पाणी, नाही का? चला समोर त्या गोट्यावर चला. तिथं उभं राहू. पायजा सरपंच भाऊ, पायजा काठावर नको उभे राहा. चांगलं पाणी दिसते, स्वच्छ दिसते. नाही रामदास भाऊ, पाय बरं. दिसून तर राहिलं स्वच्छ. हाय भरा जोगत आहे. पाणी खोल बी आहे आणि मस्त स्वच्छ दिसून राहिलं. भरून घेऊ का इथूनच? भरून घ्या, चांगलं असेल तर इथूनच. कायले हिंडता अजून? रामलाल भाऊ भरता काय का मी भरू? आणा कॅन, नाही तर या भरा तुम्ही. तूच भरणं का रामदास भाऊ? लंबे हातानं माय हात आखूड आहे, मीच पडून जाईन. तूच भरून घे ना. घे कॅन, घे भरून घे. घेतो कॅन घेतो. आणा द्या. पाहिजे का रामदास भाऊ? व्यवस्थित बरोबर. गोट्यावर पाय ठेवा. पाहिजे का रामदास भाऊ? पाहिजे बरोबर सांभाळून. काही नाही होत रामलाल भाऊ, घाबरू नका एवढे. काही नाही होत, नाही पडत. मी सांभाळूनच आहो. मी बरोबर बसलो, मी बरोबर गोट्यावर. तेच म्हणलो. बरं आता झोकानं.
आपल्याशिवाय बी कोणीतरी आहे बाई जंगलामध्ये. आपणच नाही, लय लोक आहे जंगलामध्ये. काय बोलतो व गंगा? कोण आहे कोण ना कोणी जंगलामध्ये आपल्याशिवाय? आपणच आहोत एवढ्या एरियामध्ये, कोण नाही. अन राहिले बी असते दुसरे कोणी तर दिसले नसते काय व गंगा? कोणी तर नाही दिसलं आपल्याला. आता तिकून तर फिरून आलो आपण, कोणी तर नाही दिसलं. मग हे काय होतं? हे लाकडं जाळलेले कोण जनावरांना जाळले काय हे लाकडं? जनावर जाळतात का लाकडं? कोणी माणसंच असेल ना जाळणारे. आले असतील कोणी बी, कधी बी आले असतील तेव्हा जाळलं असन. आताच होय काय हे तर पुरं इजलं आहे. आताच राहिलं असतं तर राखोड नाही राहिली असती काय? हो ना बाई, गंगाले अक्कलच नाही. काही बोलते त्याच्यावर पाणी पडलं ते तर गोटे गोटे दिसून राहिले सगळे कोळशे. कमला त्या अक्कल गिक्कल नको काढू एवढूशाले. याच्यामध्ये कायची अक्कल आली? मला अक्कल नाही काय? अक्कल नाही राहिली असती एवढा संसार मी चालवला असता काय? बोलूनच कशी राहिली तर तू? तुला तेवढंही नाही समजत काय हे आता पेटवलं होय कधीच पेटवलं होय तर मग म्हणून म्हणले बापा मी काय बाबा करून राहिली. पाणी तर पडूनच राहिलं. म्हटलं काल परवा पेटवलं असन त्याच्यावर आजच्यानं पाणी पडलं असन म्हणून ते इजलं. होऊ नाही शकत का असं? मग त्याच्यामध्ये अक्कल काढायची काय गरज आली व तुला? अहो गंगा कमला काय व बापा, आपण हारून मेरून इथं संगमंग आलो ना काय भांडता काय व? नाही व मी भांडून राहिली तर मी भांडल्यासारखी बोलली बी काय मी? हा येईल बोलाची ढप नाही, काहीतरी बोलते. अक्कल एवढ्यासाठी अक्कल काढायची काय गरज? आता संगमंग आलो आपण म्हणून मी जास्त बोलली नाही. आणि हेच गोष्ट हिनं गावात केली असती ना तर चांगली धुनकली असती हिले. हा तर धुनक ना मग, तू याय नवरा आहे ना माय नवरा आहे. एकटा आलो नाही आपण. धुनक किती धुनकाची आहे तुला कशी धुनकत माईवाली? काय लावलं होतं मी ना? काय धुनक लावून राहिलं तर? चल गंगा चला आपल्या तंबूपाशी चला. माणसं आले असतील पाणी घेऊन. संध्याकाळ होऊन राहिली नाही तर धुनक करून राहिला. नाही म्हणते ना ते धुनकतो तर धुनक बा. कायले गावात जावाची वाट पाहतं? धुनकून घे इथंच. हवं तुम्ही दंगल कॅम्पिंग करायला आले, मनोरंजन करायला आले तर काय झगडा करायला आले व? झगडा करायला आले असतील तर जा गावामध्ये. लय मन भरून झगडा करा ना मग. या झगडा नाही करत व. झगडा काय मी झगडा करून राहिली काय? मी तर तिले आरामशीर असं समजदारीनं बोलून राहिली. ते पाय कशी निखोरीवर येऊन राहिली. हे कमला बातच निखोरीवर येते. असं निखोरीवर मी येतो का तू येतो? तुला ते अक्कल तर तेवढंच म्हणलं तर तुला मोठा राग आला. आणि तुला मी धुनकतोच म्हणलं तर तुला तेवढ्यानच राग आला. दोघी सारख्याच आहे तुम्ही. चला एकीमेकीवर लोटू नका. चला बरं. सारख्या नाही आहो आम्ही. इंदिरा हिच्या सारखी नाही आम्ही. हो तर मी बी तुझ्या सारखी नाही आहे. मी माझ्यासारखी आहे. हो चला बापा चला. आता इथं पिक्चर नका लावू तुम्ही. आमच्या सारखी आम्हीच. चला तंबूत आपल्या. एवढंच मोई होईन काय हो शांता? आणि आता पाणी नाही अजून. उद्या पाणी घेणे आलं म्हणजे मग अजून एखादी मोई करून घेवा म्हणतो. असो आपल्या जवळ रातच्यानं मग पेटवाले लागन ना. आतापर्यंत काड्या केल्या असत्या का नाही तर एक मोही अजून झाली असती. तर बोल करायला लागल्या इथं काही ना काही धंदा काम. अहो काम ना धंदा म्हणा लागते त्याला. धंदा काम वाली थे बापा शब्दाले शब्दच पकडता बापा. शांता त्या वाघ बकरीला लक्कर बा पहिले तू. हो चला वा. काड्या करायच्या आहे म्हणता ना अजून? हो जातो ना आम्ही. चल वा कमला चल बरं. अजून एक मोई करून आणू काढे. हो तर चाल ना मी येतो लवकर येईन अजून. चाल ना तर मग. आणि गंगा चाल तू माझ्या संग. घे मोई उचल ये. आणि चल आपण तंबूत चाललो जाऊ. हो चाल. तसं माय दिमाग खराब झाला. हो दिमाग खराब झालं म्हणते. स्वतःचा दिमाग खराब करते आणि तिच्याबरोबर दुसऱ्याचाही करते आणि मग तिथंच झालं म्हणते खराब अजून. चाल ना व कमला. काय तू बी बा तिच्या नांदी लागतं. तिच्या नांदी नको लागत जो. माहित आहे ते कशी आहे. ते समोरचा माणूस कसा आहे आपल्याला माहित असल्यावर कायले जास्तीची बोलतो. तर मी सहजच म्हणली बापा अक्कल नाही म्हणून तेवढ्यालाच तिला मोठी जमली. राहू दे आता गोष्टी नको करा. चला ते पा तिकडे वायलं झाड आहे. चला बरं तिथून एक मोही करून आणू. बसतो बापा आता मी. थकला जीव. बस नाही इंदिरा. हो बस ना. आणि तुम्ही वा? मला काय म्हणतो तू? बसला आहो मी. हो बसले हा. तुम्ही बसले हा. पण बाकीचे कुठे आहे? बाकीचे काऊन नाही बसले? तुम्हीच काऊन बसले? तिकडे गेले ना बुवा. ते पाणी आणायला गेलेत ना. पाणी आणायला गेले ते. आणि तुम्ही इथं गेले होते बा पाणी आणायला? मग तुम्ही येऊन गेले का बातच? पोहे खाल्ले काय? लागलं का भेव? मला काय तर भेव लागन मग. भेटतो का मी? मग काऊन तुम्ही येऊन बसले? ते सगळे पाणी आणायला गेले तुम्ही इथं बसले. शेटजी वा काय? अरे बुवा तेच म्हणे वासुदेव भाऊ तू कायले येतं म्हणे मांग तू जाऊन बस म्हणे आपल्या तिथं तंबू जवळ. म्हणून येऊन बसलो. ते तिकडे जराशे दूर गेले पाणी आणाले. लय दूर गेले का भाऊ? एवढ्या दूर नको जा म्हणा. आता संध्याकाळ होत आली ना. आतापर्यंत ते येऊन झाले पाहिजे होतं. आम्ही एक मोई काड्या करून येऊन गेलो ना. नाही जास्त दूर नाही गेले. ते आपलं तो झरणा आहे का नाही तिथं तो नदी. त्या नदीत पाणी खडकाड होतं. एकदम बुडाले लागलं होतं तर त्याच्यात जराशे समोर गेले असतील. पाहिजे म्हणा बाबा. जास्त दूर नाही गेले पाहिजे. आले ते पा आले.
एवढ्या काड्या कायले आणले आपण आता जंगलातच आहो कधी संपल्यात आपल्याला जाऊन एक दोन आणता येते येचून तसं राहते का सरपंच भाऊ याचून आणता येते का ते फुलं होय का पडले राहते धुंडा लागते एक एक तोडा लागते तेव्हा आता त्या काड्या होते केल्या कधी काड्या तुम्ही केलो नाही तर काय तर आता पहिले काड्या करत होतो नाही तर काय तो अशा जमा करून ठेवत होतो बंडी भर असा हा मोठीचा थप्पी बांधून ठेवत होतो मस्त काड्याची बरसात भर सरे नाही मग कसे आणत होते तुम्ही तोडूनच आणत होते का नाही येचून आणत होते का नाही पण आपल्याला आता कायले आपल्याला एवढे काड्या लागते 2-4 बस हो तर आपल्या सुविधेसाठी आणून ठेवले ना आम्ही एवढ्या मोठ्या काड्या आणि पाणी गिनी आला तर मग काड्या ओल्या नाही होईन काय मग ओल्या काड्या पेटून काय हा अरे वा ही गोष्ट पटली पा बरं झालं आता तंबूत ठेवून द्या त्या काड्या मस्त व्यवस्थित आणि पाणी चांगलं स्वच्छ आणलं ना एकदम स्वच्छ बिलकुल मस्त नॅचरल पाणी आहे ते स्वच्छ आणलं मस्त घ्या आता काडे आणल्या आता गोटे गोटे घ्या आता 3 गोटे घेऊन या इथं आणि चूल मांडा तुम्ही काय करा भात मांडून ठेवा आणि पोया बनवून ठेवा हा आणि तुमच्यासाठी कोणती भाजी करता तर ती करा आमची भाजी वेगळी आज करून ठेवा म्हणजे आणि तुमच्यासाठी कोणती वेगळी भाजी करता बाप्पा आता करून ठेवा म्हणता आणि कुठं जाता मग तुम्ही आता जाऊ नका आता कुठं आता जे भाजी स्वयंपाक बनवतो आम्ही तेच खा उद्या सकाळीच पाहिजे मग ते काय होय तुमचं तर आता कुठं नको जा आता संध्याकाळी होत आली आता संध्याकाळी जाता काय अरे भाऊ आम्ही बात जातो ना येतो हाय सरपंच भाऊची गाडी बात जातो ना येऊन जातो गाडी आहे गाडी तर दिसली नाही ना आणलो मी गाडी आणलो मी दिसली नाही तुम्हाला पण आणलो काय असता सरपंच भाऊ आम्हाला समजते ना आपण सोबत असता आलो पैदल गाडी आणलीच तर नाही तुम्ही आणि मग आता एवढे दूर पैदल जाण आणि मग तुम्ही काही याल वापस टिकून आता जाऊ नका बरोबर बोलते ते गंगा आता आम्ही जे बनवलं ते खा आणि चुपचाप तंबूत झोपा तुम्ही फिकर नको करा बाया मंडळी तुम्ही काही फिकर नको करा आम्ही बात जातो आणि बात येतो आम्ही आता इथून काही जास्त दूर नाही आम्ही जातो गावात सरपंच भाऊची गाडी घेतो आणि दोघंच जातो लागन तर जास्त जण काही जात नाही सरपंच भाऊ मी आम्ही दोघं चाललो जातो तिघं राहायचे तुमच्यापाशी तिघं आहे हे आम्ही दोघं चाललो जातो भात येतो आमचं काय आहे ते करून तुम्ही भात आणि पोया आणि तुमच्यासाठी कोणती भाजी ते करून ठेवा आमची फिकरच नको करा नाही रमेशचे बाबा तुम्ही जाऊ नका तुमच्यावर जास्त ग्रहण राहते काही बी झालं तरी ते तुमच्यावरच आणून पाडते मग जाऊ नका तुम्ही 2 वेळा झालं बाबा ते 2 वेळा झालं हार्ट अटॅक येता वाचली मी आता नाही तुम्ही जाऊ नका रमेशच्या बाबाला मी सोडणार नाही रमेशच्या बाबाला जाऊ नका तुम्ही जाण तर मी सांगा येईल ते काही नाही होत गंगा आता ते 2 वेळा ते झालं ते 1 वेळा मी महादेवाला गेलो होतो तुमची चूक होती ते घरून गेला तर तुम्ही सांगून नाही गेले होते ना तर तुमची चूक होती आणि आताही तुमची चूक होती आम्हाला सांगायला काय झालं होतं का तुम्ही असं काय प्लॅन करून राहिले म्हणून सांगितलं नाही आता किती धक्का बसला मला दोन्ही वेळा आता मी धक्का खावायच्या लायकीचे नाही रे बा आता तुम्ही काही असं कराल ना तर होईल ना तुमच्या संग काही तर बस मी तुम्ही तर राहाल पण मीच चालली जाईल राहू द्या ना बाबा कायले सुखातली दुखात टाकायला चालले तुम्ही राहू द्या कोणीच नका जो बरं ठीक आहे रामलाल भाऊले नाही नेत शामराव भाऊले नेतो शामराव भाऊ चला आपण जाऊ दोघं हो मी तयार आहो बा चला येतो आम्ही मुन्नी हो या पण लवकर ये जा बा इकडे तिकडे हिंडू नका जास्त कायले जाऊ दिली हो मुन्नी जा म्हणली मैचा माणूस कडक आहे गंगा डेरिंग बाज आहे लुलापूचा थोडी आहे तो आणि मैचे बी मस्त मजबूत आहे त्याची बी काही मला फिकर नाही तर जाऊ दिलं असतं आम्हाला इथं केवढं मस्त लागते बायाई मंदी हा असं जगुशा लागते मस्त मनोरंजन होते असं खुश राहते जीव बायाई मंदी हा अथर्वले तर पाहिलं असतं पूनमनं थोडे दिवस झाला ना मोठा आता आई अथर्वले पाहासाठी नाही तुले नाही जाऊ दिलं म्या बाबाच्या यानं बाबाची दवाई चालू आहे पहिले ते दवाई संपवा म्हणा मग जा जिथं जावं आहे तिथं मग तिकडे जाण ते दवाई सुरू तिकडे जाण तिकडे काहीच काही खान हा बाबा तिकडे काहीच काही खान आणि पाणी येईन पाणी अंगाला लागन मग ते दवाई लागन काय शरीराले अजून तसंच्या तसं म्हणून मी जाऊ नाही दिलो म्हणून मी मना केलो अरे भाऊ आता मला चांगलं लागते कायची दवा आता दवा खायच करत राहशील का आता मला तर असं चांगलं लागते बा टणक लागते आता मला ते मागच्या हप्त्यात लागे जरासं आता टणक लागते तरी बाबा ते मुळातून तुमची बिमारी काही गेली नाही अजूनही तुम्ही लुस्त दिसता चांगले कडक व्हा चांगली दवाई खा आणि मग जा कुठं जायचं आहे तर मग सगळे आल्यावर जावं काय मग आम्ही एकटं जावं का डुमसावानी आता गेले हो सगळे माणसं गिनसं होते तर आलो असतो आम्ही बी फिरून जंगल येईल काही सांगत नाही आता येईल का डायरेक्ट सरप्राईजच देतो 1 महिन्याच्या बाद आता सांगून काही फायदा नाही काय वय रे हिजा काय बडबडून राहिला शिवाय देऊन राहिला काय आई कशी बोलतो तू तुले काय तुम्ही मी कायले शिवाय नाही देऊन राहिलो ते असंच बरं चला काही नाही होत काही ते जंगलच फिरत आहे जंगल तर बाबा तुम्ही तर बकऱ्या चारता तर जंगलात असतं चारता निरा जंगलच तर हिंडत राहता अजून कोणतं जंगल हिंडत्या शहरातले लोक येते जंगल पावाले खेड्यातले लोकांना शहर पाहाले जावाव हा तर कोणतं शहर पाहाले हा पाठवता रे बाबा मुली कोणतं शहर पाहू मी हा
पैसा नवतला बरं ते दवाई खा आणि चांगले व्हा कडक व्हा समोर तो समोर पाहू मांडू काय रे चहा मांडू काय पेशंट काय मान चहा मस्त अद्रक गी टाकजो हो बस